नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. सध्या राज्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐरणीवर असलेला विषय म्हणजे शिक्षण. अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मुख्याध्यापकांच्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर गोव्याच्या शिक्षण खात्याचा जो दर्जा खालावतो आहे त्या गोष्टीला शिक्षण प्रमुखांना कारणीभूत ठरवलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की ते मुख्यमंत्री म्हणजे जनतेचे सेवक आहेत आणि शिक्षकांनीही अशाच पद्धतीनं सेवक बनून काम करायला हवं. गोव्यातला एकूणच शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाची घसरण हे सगळे विषय हे चर्चेत येण्याची गरज आहे आणि त्याच संदर्भात आम्ही आजच्या या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करणार आहोत. आमच्या सोबत आहेत सर्व शिक्षा अभियानाचे माजी प्रकल्प संचालक, गोव्यातले शिक्षण क्षेत्रात शिक्षण चळवळीत एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करणारे शिक्षण तज्ज्ञ. असं म्हटलेलं त्यांना आवडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि माझ्या स्वाभिमानाचा विषय म्हणजे माझेही शिक्षक असलेले पांडुरंग नाडकर्णी सर आमच्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. नमस्कार सर. सध्या शिक्षणाचा विषय बराच चर्चेत आहे. वेगवेगळ्या स्तरावरती शिक्षणाचा दर्जा, शाळांची परिस्थिती, बंद पडणाऱ्या शाळा, मग युनिव्हर्सिटीचा दर्जा घसरण्याचा विषय, असे वेगवेगळे विषय सध्या चर्चेत आहेत. आपण सुरुवात करूया मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरून. मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जी परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी शाळा प्रमुखावरती आणि विशेष करून मुख्याध्यापकावरती या शैक्षणिक दर्जा घसरण्याचा ठपका ठेवलेला आहे की ज्या पद्धतीनं पूर्वी शिक्षक एक ध्यास म्हणून काम करायचे तशा पद्धतीचं मोटिवेशन हे अलीकडच्या शिक्षकात दिसत नाही आणि त्याच्या कारणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतोय असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. सर, काय म्हणणार याबाबत? शिक्षणाचा दर्जा घसरण्यासंदर्भात वेगवेगळी कारणं आहेत, अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं कारण म्हणजे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके आणि प्रत्यक्षात वर्गामध्ये अध्ययन अध्यापन पद्धती आणि मग मूल्यमापन म्हणजे परीक्षा पद्धती, मूल्यमापन या सर्वांचा परिणाम हा दर्जावर होत असतो. एखाद्या राज्य म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राज्यानं काही बाबतीत महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे आणि ही महत्त्वाची भूमिका म्हणजे शिक्षक नियुक्तीच्या वेळी किंवा शिक्षक नियुक्त झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. म्हणजे कुठल्याही स्तरावरचे, प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक, माध्यमिक, या प्रत्येक स्तरावर या शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. कारण BEd DEdमध्ये सगळ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या जातील असं नाही आणि म्हणून हे प्रशिक्षण आवश्यक आहे. आता गोव्यामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी 2 संस्था आहेत. एक जिल्हा स्तरावर DIET म्हणजे जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था असं ज्याला म्हटलं जातं. जवळजवळ 1986 पासून ही संस्था अस्तित्वात आहे. दुसरी संस्था जी आहे ती राज्यस्तरावर म्हणजे SCERT म्हणजे NCERT ही राष्ट्रीय स्तरावर असते, तशीच SCERT ही राज्यस्तरावर असते. आणि SCERT ही मला वाटतं 2005 साली अस्तित्वात आली. त्या अगोदर ती SIE होती आणि SIE ही जवळजवळ 1972 साली म्हणजे कोठारी कमिशनच्या अहवालानंतर जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 आलं त्या 1968च्या शैक्षणिक धोरणावर आधारित ही स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन असं तीच संस्था सुरुवातीला SIE होती, नंतर ती SCERT झाली. या SCERT आणि DIETनं योग्य प्रकारे योग्य ती काळजी प्रत्येक स्तरावर दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात वर्गातील अध्ययन अध्यापन पद्धती, मग पाठ्यपुस्तकं या सर्वावर या दोन्ही संस्थांनी योग्य ती प्रशिक्षणं आयोजित केली पाहिजे. सर, एक पत्रकार म्हणून माझं निरीक्षण असं आहे की शिक्षण हा विषय आपल्याकडे नेहमीच पूर्णपणे दुर्लक्षलेला अशा पद्धतीचा विषय राहिलेला आहे. म्हणजे पत्रकार म्हणून माझा तरी असा अनुभव आहे की शिक्षणासंबंधी एक जर निकाल सोडले, 10वीचे किंवा 12वीचे निकाल सोडले
तर शिक्षणासंबंधी कधीच हेडलाईन आलेली मी कधीच बघितलेली नाही. म्हणजे काहीतरी बदल, नवे बदल, नव्या सुधारणा अशी कधीच गोष्ट घडत नाही. कचऱ्याच्या हेडलाईन आपल्याकडे होतात, पण शिक्षणाच्या हेडलाईन्स होत नाही. शिक्षणाच्या बाबतीत सरकारकडून ज्या पद्धतीनं शिक्षण खातं हाताळलं जात आहे, म्हणजे शिक्षण प्रमुख म्हणजे संचालक, शिक्षण मंत्रीपद हे नेहमीच मुख्यमंत्र्यांकडे, आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या इतर सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून शिक्षण खात्यासाठी वेळ काढावा लागतो. तर शिक्षण खातं हे अशा पद्धतीनं दुर्लक्षित राहणं किंवा अशा पद्धतीनं वंचित राहणं हे खरोखरच आपल्याला परवडणार आहे का? वास्तविक शिक्षण हा म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण साधन सामुग्री, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रोड, आपण रस्ते बांधतो, आपण पूल बांधतो, ही साधन सामुग्रीचा विकास झाला. मनुष्यबळाच्या विकासासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मनुष्यबळ विकसित करण्यासाठी, कौशल्य आधारित, मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी आणि आपली पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सरकारनं याकडं गंभीरतेनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सर, टुरिझम डिपार्टमेंट म्हणा, उद्योग खातं म्हणा, या वेगवेगळ्या खात्याचे ज्या वेळेला निर्णय घेतले जातात त्यावेळेला त्या खात्याशी संबंधित किंवा त्या क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांना बोलावून, त्यांची कमिटी काढून, त्याच्यावरती ॲक्शन प्लॅन तयार करून अशा पद्धतीचं त्यांचं वर्किंग प्लॅन असतं. आता आपण उद्योग खात्याचं जर उदाहरण घेतलं तर उद्योग खात्याला संचालक हा असतो, परंतु संचालकांकडे सगळे निर्णय नसतात. त्यासाठी मग खास CEO नेमला जातो, जो त्या क्षेत्रात तज्ज्ञ असतो आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावर म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग क्षेत्रात बाबा काय बदल घडत आहेत त्या अनुषंगाने धोरणं आखण्याचं काम हे CEO करत असतात. आपल्या शिक्षण खात्यात अशा पद्धतीनं शिक्षण तज्ज्ञांची मदत का घेतली जात नाही? सगळा कारभार हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीनं का हाताळला जातोय? शिक्षण तज्ज्ञांची एक कायमस्वरूपी कमिटी स्थापन करून राष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षण क्षेत्रात काय बदल होत आहेत, तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीनं शिक्षणात वापर होतोय, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम याच्यात काय नेमके बदल घडायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा एक कायमस्वरूपी विचार करून त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी शिक्षण खात्यात आणून तशा पद्धतीनं त्या खात्याचा कारभार हाकणं गरजेचं आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? इतर खाती आणि शिक्षण खाती यामध्ये एक थोडा फरक आहे. कारण शिक्षण खात्यातले अधिकारी हे शिक्षण व्यवस्थेमधूनच आलेले असतात, हा एक फरक आहे. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काहीच हरकत नाही. वास्तविक एक अधिकारी जो व्यवस्थित या सगळ्या गोष्टींचा विचार करेल, अध्ययन अध्यापन पद्धतीचा विचार करेल, शिक्षण प्रशिक्षणाचा विचार करेल, अशी ही व्यवस्था करायला काहीच हरकत नाही. मुख्य म्हणजे आपल्या शिक्षण खात्याची पुनर्रचना करणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडं विभागीय शिक्षण कार्यालय आहेत. गोव्यात 2 जिल्हे आहेत, यासाठी 2 जिल्हा स्तरावर कार्यालयं हवीत, नंतर उपजिल्हा स्तरावर कार्यालयं हवीत. आधी आपण जर बघितलं तर वाहतूक खात्याची सुद्धा उपजिल्हा स्तरावर आहेत. डेप्युटी कलेक्टर, रेव्हेन्यू स्तरावर बघितलं तर डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस जवळजवळ प्रत्येक तालुक्यात आहेत. कारणं वेगवेगळी असतील, परंतु शिक्षण स्तरावर काम करण्यासाठी अधिकारी जो असतो तो तालुका स्तरावर हा भाग शिक्षणाधिकारी किंवा तालुका शिक्षणाधिकारी असं त्याला म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याचं जे पद आहे ते ADEI. वास्तविक ADEI हे अत्यंत जुनं पद आहे. कारण पूर्वी डिस्ट्रिक्ट लेवल किंवा झोनल जिल्हा स्तरावर किंवा विभागीय स्तरावर हा डिस्ट्रिक्ट एज्युकेशन इन्स्पेक्टर असायचा आणि म्हणून तालुका स्तरावर ADEI, असिस्टंट डिस्ट्रिक्ट एज्युकेशन इन्स्पेक्टर असं त्याचं नाव. परंतु गेल्या अनेक वर्षात इन्स्पेक्टर हा शब्द काढून टाकलेला आहे. इन्स्पेक्टर नाही, तो एज्युकेशन ऑफिसर. आता आपल्या तालुक्यामध्ये जे एकेकाळी 4-4, 5-5 तालुका शिक्षणाधिकारी असायचे, तिथं आज जेमतेम 2 शिक्षणाधिकारी आहेत. आपण जर विभागीय स्तरावर आलो तर विभागीय स्तरावर तीच परिस्थिती आहे. कोणाकडे तरी अतिरिक्त ताबा दिलेला असतो किंवा तिथं अधिकाऱ्याचं पद खाली आहे. खुद्द शिक्षण संचालनालयामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या जागा खाली आहेत.
SCRT मध्ये जागा खाली आहेत, DIT मध्ये जागा खाली आहेत. म्हणजे आपल्याला जर असा एखादा आपण म्हणता त्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जर नियुक्त केला तर निश्चितच त्याचा फायदा आणि जो वेळ जातो म्हणजे शिक्षक नियुक्ती करण्यामध्ये वेळ जातो, अधिकाऱ्यांना बढती देण्यामध्ये वेळ जातो, हा वेळ न जाता योग्य त्यावेळी त्यांना बढती मिळेल आणि बढती मिळाला तर दुसरा फायदा म्हणजे ते पुढच्या बढत्या त्यांना मिळत जातील आणि त्यामुळे त्यांना एक उत्साह आणि उत्तेजन मिळेल आणि त्यामुळे शिक्षण प्रक्रिया ही निश्चितच सुधारू शकेल. सर, गोवा मुक्तीनंतर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी ज्या पद्धतीनं शिक्षण खात्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं, वाड्यावरती त्यांनी शाळा स्थापन केल्या. म्हणजे मला वाटतं देशात एकमेव गोवा हे असं राज्य असेल जिथे प्रत्येक वाड्यावरती शाळा आहे. तर त्यांनी हा जो पाया रचला होता शिक्षणाचा, त्यानंतर त्यांच्या कार्यकाळानंतर शिक्षणाचा प्रसार झालाच. आपण त्याच्याकडे नेगेटिव्ह पद्धतीनं विचार करून चालणार नाही. उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या संस्था आल्या, त्याच्यानंतर तंत्र शिक्षणाच्या संस्था आल्या, परंतु शिक्षणाचा एकूणच दर्जा जर आपण बघितला, लिटरसीच्या बाबतीत केरळनंतर गोव्याचा नंबर लागतो. परंतु आपण खरोखरच म्हणजे केरळनं ज्या पद्धतीनं झेप घेतली आहे शिक्षणाच्या बाबतीत, त्या पद्धतीनं गोव्यात आपल्याला तसं दिसत नाही आहे. सर, माझं एक म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सध्या सरकारी शाळांकडे पाहण्याचा जो सरकारचा दृष्टिकोन आहे तो जर आपण बघितला तर कुठेतरी शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण होताना आपल्याला दिसतंय. सरकारी शाळा बंद पडत आहेत. सध्या ज्या सरकारी शाळा बंद पडण्याच्या परिस्थितीत आहेत त्यांचं विलिनीकरण करण्याच्या संदर्भात जो सरकारने निर्णय घेतला आहे त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि सरकारी शाळा बंद पडायला पालक जबाबदार आहेत का की सरकार जबाबदार आहे? काय नेमकं कारण आहे याची? आता गोव्यात शासकीय प्राथमिक वास्तविक संपूर्ण भारतात माझ्या माहितीप्रमाणे सरकारी शाळा कुठंच नाहीत. महाराष्ट्रात, कर्नाटकात त्या जिल्हा परिषदेच्या शाळा, बरोबर, त्यामुळे त्यावर पंचायतीचं नियंत्रण येतं. म्हणजे मला माहीत आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई महापालिकेच्या शाळा, बरोबर, म्हणजे कुठल्याही महापालिका भागात तुम्ही गेलात तर महापालिकेच्या शाळा, ग्रामीण भागात गेलात तर त्या पंचायत समिती पंचायत परिषदेच्या जिल्हा पंचायतीच्या शाळा असा प्रकार सगळीकडे आहे. फक्त गोव्यात सुरुवातीच्या काळात हे त्रिस्तरीय किंवा द्विस्तरीय पंचायत राज्य पद्धत नव्हती, त्यामुळे ते सरकारी शाळा झाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी शाळातील विद्यार्थी संख्या कमी का होते, म्हणजे अनेक कारणं त्याला कारणीभूत आहेत. एक म्हणजे 1991 साली खाजगी माध्यमिक शाळा, खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान सुरू झालं. खाजगी प्राथमिक शाळांना निर्णय होता हा त्या विशेषतः ज्या ख्रिश्चन मिशनरी संस्थांच्या ज्या प्राथमिक शाळा होत्या त्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची संघटना होती, त्यांना पगार व्यवस्थित मिळत नव्हता, त्यामुळे ते हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टात त्यांनी निर्देश दिला की त्यांना योग्य ते ज्याप्रमाणे शासकीय वेतनमान आहे त्याप्रमाणे त्यांना वेतन मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर या शिक्षकांनी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आणि 1991 साली सरकारनं खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांना अट होती की फक्त शाळा या कोकणी किंवा मराठीत असाव्या तरच अनुदान दिलं जाईल, परंतु खाजगी शाळांना अनुदान मिळायला लागलं, प्राथमिक शाळांना. त्यामुळं साहजिकच पुढच्या 4-5 वर्षात सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, कारण अनेक शाळा या ग्रामीण भागात होत्या. नंतरच्या काळात खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्यात आली. म्हणजे अनेक शाळांना वाटलं की माझ्याकडं माध्यमिक म्हणजे 5वी पासून वर्ग आहेत, 4थीपर्यंत का असू नये, मग या शाळांना सरकारनं परवानगी दिली. इथंही परत परिणाम झाला तो शासकीय प्राथमिक शाळावरच परिणाम झाला. नंतरच्या काळात म्हणजे अलीकडच्या काळात 10-12 वर्षापूर्वी सरकारनं बालरथ योजना लागू केली. बालरथ योजना परत खाजगी शाळांना दिली आणि त्यामुळे बालरथ हे खाजगी ग्रामीण भागात या खाजगी शाळांचे बालरथ जाऊ लागले, विद्यार्थ्यांना आणू लागले. आणि नेहमी कसं असतं की आपल्या गावातील शाळेपेक्षा दुसरी शाळा बरी असं प्रत्येक पालकाला वाटतं, त्यामुळं विद्यार्थी संख्या या शाळातून कमी झाली. दुसरी महत्त्वाची गोव्यात आपण जेव्हा देशाची तुलना करतो तेव्हा लोकसंख्या वाढीमध्ये झालेली घट, जन्मदरामध्ये झालेला घट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे संपूर्ण देशात
आपण आपला लोकसंख्या वाढ कमी आहे, कदाचित दिल्ली चंदीगडच्या नंतर किंवा केरळच्या नंतर आपण असू जन्मदर घटनेमध्ये, त्यामुळं मुलं गावातील मुलं कमी झाली, गावातील मुलं कमी झाली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातील अनेक लोक शहरी भागात आले, कारण नोकरी त्याला शहराकडे मिळाली. त्यामुळे तो सुरुवातीच्या काळात दररोज येऊन जाऊन करत होता. पुढे लग्न झाल्यानंतर त्याची बायको पण कुठेतरी नोकरी करणारी, त्यामुळे तो शहरी भागात स्थायिक झाला. त्याची मुलं गावातल्या शाळेत कशी जाणार, त्याची मुलं शहरी भागात व्हायला लागली. या सर्वांचा परिणाम हा ग्रामीण भागातील सरकारी शाळावरती झाला. याच्या व्यतिरिक्त सरकारनं नको असताना किंवा एके जागी प्राथमिक शाळा असताना दुसऱ्या प्राथमिक शाळेला परवानगी दिली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळं प्राथमिक शाळातील प्रवेश किंवा विद्यार्थ्याची संख्या कमी झाली. आता प्रश्न आहे तो, या शाळा विलीनीकरण कराव्यात का? कारण पालकांना कसं वाटतं की एक शिक्षकी शाळा, एकच शिक्षक 4 वर्ग शिकवतो आणि 4 वर्गातील 20 विद्यार्थी असेल किंवा 15 विद्यार्थी असेल त्यांना तो शिकवतो. हा शिक्षक कधी रजेवर जातो, रजेवर कधीतरी त्याला कॅज्युअल लीव्ह घ्यावी लागते, त्यामुळे तो रजेवर, कधी दीर्घमुदतीची रजा. आणि इथं अनेक वेळा शासकीय पद्धतीप्रमाणे असं होतं की इथं शिक्षक वेळच्या वेळी दिला जात नाही. या अनेक कारणामुळं या शाळांतील विद्यार्थी संख्या घटली आणि त्यामुळं आता शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आला. आता शाळा विलीनीकरण झालं पाहिजे का? सरकार जर फक्त खर्चाचा विचार करत असेल तर सरकारला करावा लागेल, परंतु गुंतवणुकीचा विचार जर करत असेल, आपण मानवी विकासासाठी गुंतवणूक आहे, तर मग एखादी 2 विद्यार्थी असते तरी आणि जर त्या विद्यार्थ्यांना जवळपास शाळा नसेल तर ती शाळा चालली पाहिजे, ती शाळा बंद करता कामा नये. महत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे एक शिक्षकी शाळामधून कसं शिकवावं याचं तंत्रज्ञान कर्नाटका आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर ऋषी व्हॅली नावाची एक मोठी शाळा आहे, जे कृष्णमूर्ती हा मोठा तत्ववेत्ता होता, या तत्ववेत्त्यानं सुरू केलेली शाळा. यांनी तिथं ग्रामीण भागात अनेक शाळा अशा प्रकारच्या सुरू केल्या, एक शिक्षकी शाळा. आणि या एक शिक्षकी शाळांना कशा प्रकारे शिकवलं जावं याची शिक्षण पद्धत पण त्यांनी तयार केली. आणि या शिक्षकांना, अनेक शिक्षकांना, संपूर्ण भारतातील शिक्षकांना या ठिकाणी असे जे एक शिक्षकी शाळा होत्या त्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी मार्गदर्शक प्रशिक्षक तयार केले. गोव्यानं सुद्धा मार्गदर्शक प्रशिक्षक तयार केले. मी तेव्हा सर्व शिक्षा अभियानाचा प्रकल्प संचालक होतो. आम्ही 10-12 शिक्षक तिथं पाठवले मार्गदर्शक म्हणून तयार करण्यासाठी. हे मार्गदर्शक म्हणून तयार आल्यानंतर आम्ही काही प्रशिक्षणं घेतली आणि मी तुम्हाला सांगतो 2 तालुक्याची निवड आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून केली होती. केपे तालुक्यातील 10 शाळांची अशी एक शिक्षकी शाळांची निवड केली होती. त्याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील एक शिक्षकी शाळांची निवड केली होती आणि या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं होतं. माझा कार्यकाल संपला. माझ्या कार्यकालानंतर जे कोण प्रकल्प अधिकारी होते किंवा सर्व शिक्षा अभियानामार्फत पुढं त्यांना प्रशिक्षण दिलं नाही किंवा त्यांना जे मटेरियल तयार आवश्यक ते साहित्य जे हवं होतं ते साहित्यही तयार केलं नाही. वास्तविक हा प्रकल्प हळूहळू सगळ्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहेत तिथं जर राबवला असता तर आज जी नामुष्की आपणावर आलेली आहे सरकारवर, म्हणजे शेवटी आपणावरच नामुष्की, आपणावर ही शाळा बंद करण्याच्या किंवा विलीनीकरण करण्याची जी नामुष्की आलेली आहे ती आली नसती, परंतु आपण अनेक ठिकाणी दुर्लक्ष केलं. सर, पालकांचा इंग्रजीकडे कल वाढतोय हे तर जग जाहीरच आहे. आता प्रत्येक वेळेला सरकारी शाळा बंद करणं, सरकारी शाळांचं विलीनीकरण करणं, या सगळ्या गोष्टींना एकच कारण दिलं जातं की पालकांचा इंग्रजीकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे आज कुठलेच पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवायला बघत नाहीत आणि ज्या काही सरकारी शाळा आहेत त्या फक्त स्थलांतरित जे कोण लोक आहेत त्यांच्या मुलांसाठी आता सरकारी शाळा बाकी राहिल्यात. तर हा इंग्रजीकडे कल वाढण्याचा जो प्रकार आहे आणि एकूणच मग भाषा सुरक्षा मंच म्हणा किंवा भाषा सुरक्षा मंचाची भूमिका म्हणा की प्राथमिक स्तरावरती मातृभाषेला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि आत्ताच्या शैक्षणिक धोरणात तसंच सांगितलेलं आहे. तर या सगळ्या जर गोष्टी बघितल्या आपण तर ह्या पालकांचा इंग्रजीकडे वाढलेला कल आणि एकूणच शैक्षणिक रचनात्मक जो बदल घडतोय ते जर आपल्याला व्यवस्थित जर मार्गावरती जर आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागणार आहे?
एक म्हणजे की शिकणं हे स्वतःच्या भाषेत झालं पाहिजे. आणि हे मी सांगत नाही, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची युनेस्को ही एक उपसंस्था आहे. या उपसंस्थेने 1953 मध्ये जगातल्या सगळ्या राष्ट्रांना निर्देश दिले की त्यांनी आपल्या प्रत्येक भाषेतून, विद्यार्थ्याच्या भाषेतून शिक्षण व्हावं असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. आता 1953 का, तर त्या काळात अनेक देश स्वतंत्र झाले होते. त्या काळात अनेक देश स्वतंत्र झाले होते. अनेक देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होते, म्हणजे तिथं स्वातंत्र्य लढे चालू होते. तर अशा कारणामुळं त्यांनी सगळ्या राष्ट्रांना निर्देश दिले. अनेक राष्ट्रांनी, विशेषतः आफ्रिका आशिया खंडातल्या अनेक राष्ट्रांनी पूर्वीच्या वसाहतवादी राष्ट्राची भाषा सोडून आपल्या भाषेतून शिक्षण केलं. गोवा किंवा भारत आम्हाला अजून गुलामगिरी जी आहे आपली, त्याचा प्रचंड प्रभाव आपल्यावर आहे. आपल्या भाषेतून शिकू नये, दुसऱ्या भाषेतून शिकणं. इंग्रजीतून शिक्षण होत होतं, गोव्यात ते पोर्तुगीजीतून होत होतं आणि नंतरच्या काळात ते इंग्रजीतून सुरू झालं. वास्तविक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आजचंच नव्हे तर मागची सगळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. गोव्याच्या शिक्षण कायद्यामध्ये आणि जो मुक्त आणि अनिवार्य शिक्षण कायदा 2009 जो 10 मध्ये आला, त्यामध्ये हाच उल्लेख आहे की शिक्षण हे मुलांचं आपल्या मातृभाषेतून व्हावं. आणि आपले आताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे 2 वर्षापूर्वी, त्यामध्ये परत तसाच उल्लेख आहे. किमान 5वी पर्यंत, कारण 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षण असं समजलं जातं, किमान 5वी पर्यंत आपल्या भाषेतून, मातृभाषेतून असावं आणि पुढं ते 8वी पर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा, असं हे धोरण आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्या शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आपण म्हटलं की इंग्रजीचा ओढा आहे. अनेकांना वाटतं की इंग्रजी शिकल्यामुळं मुलं हुशार होतात वगैरे वगैरे. असं काही नाही. आपल्याला अनेक उदाहरणं माहीत आहेत जे आपल्या मातृभाषेतून शिकून पुढं आलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. गोव्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण हे संपूर्ण म्हणजे 4थीपर्यंत शिक्षण तरी मातृभाषेतून घेतलेलं आहे. काहींनी 11वीपर्यंत, 11वी SSC होती, 11वीपर्यंत शिक्षण मातृभाषेतून घेतले. म्हणजे आता गोव्यात कोणी म्हणेल किंवा कोकणीतून कुठं होतं. परत गोष्ट वेगळी आहे, कोकणी असेल, मराठी असेल, कारण गोव्यात इतकी वर्ष मराठी भाषा अस्तित्वात आहे. मराठी भाषेतून शिक्षण अनेक वर्ष चालू आहे, पोर्तुगीज काळातसुद्धा चालू आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की मराठी भाषा ही परकी भाषा, मराठी भाषा आपली नाही. आता ज्यांना वाटतं कोकणी आपली मातृभाषा आहे त्यांनी अवश्य कोकणी भाषेतून शिकावं. ज्यांना मराठी आपली मातृभाषा वाटते त्यांनी मराठीतून, ज्यांना हिंदी आपली मातृभाषा वाटते त्यांनी हिंदीतून शिकावं, काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी इंग्रजीकडे जाण्याची गरज नाही. कारण मुलांचं शिक्षण हे अत्यंत नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. आणि नैसर्गिकरित्या होण्यासाठी ती भाषा नैसर्गिक असली पाहिजे. आपली भाषा ही नैसर्गिक भाषा होऊ शकते. त्या भाषेतूनच विद्यार्थी हा व्यक्त होऊ शकतो. त्या भाषेतून अभिरुची होऊ शकते, अभिरुचीतून अभिव्यक्ती. त्यामुळं मग लिहिणं, लेखक होणं, कवी होणं, कादंबरीकार होणं, नाटककार होणं, हे सगळं या आपल्या मातृभाषेतील शिक्षणामुळे होऊ शकतं. सर, एक बोलता बोलता एक विचार आला की मातृभाषेच्या बाबतीत जे आंदोलन गोव्यात झालं त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि शिक्षण मंत्री हे बाबूश मोन्सेरात होते. त्यांनी तो निर्णय घेतला. त्यावेळेला मुख्यमंत्री दिगंबर कामत होते. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षानं मातृभाषेचं समर्थन करण्याची भूमिका घेतली. मग भाजपचं सरकार आलं, परंतु भाजपनं लोकांचा विश्वासघात केला आणि तेच धोरण पुढे राबवलं. आता विषय असा आहे की बाबूश मोन्सेरात हे ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते काँग्रेस सरकारात, त्यावेळेला अनुदान इंग्रजी शाळांनाही देण्याचा निर्णय झाला. आज बाबूश मोन्सेरात भाजप सरकारात आहेत. बाबूश मोन्सेरात यांच्यासाठीच मनोहर पर्रीकरांनी ग्रेटर पणजी PDA स्थापन केली होती. आज विश्वजित राणे बाबूश मोन्सेरातांना कन्व्हिन्स करू शकतात की ग्रेटर पणजी PDAची गरज नाही आणि रद्द करू शकतात. तर मग आज हे भाजप सरकार बाबूश मोन्सेरात किंवा इतर मायनॉरिटीचे जे मंत्री आमदार आहेत त्यांना का कन्व्हिन्स करू शकत नाही की मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण
होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जे धोरण आहे मातृभाषेला प्रोत्साहन देण्याचं, त्याच मातृभाषेला सरकारी अनुदान देण्याचं गरज आहे आणि असं म्हणून त्यांना कन्व्हिन्स करून या निर्णयात बदल का घडवू शकत नाही? वास्तविक सरकारची जर इच्छा असेल तर सरकार ते करू शकतं, परंतु इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे की हे करणं आवश्यक आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे, शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे आणि तेच आपल्या आमदारांना किंवा मंत्र्यांना, हे शासनानं, मुख्यमंत्र्यानं किंवा समजा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्यांनी समजावलं पाहिजे त्यांना. हा आपला म्हणजे हे आम्हाला झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे होणार आणि त्यामुळं इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान मिळणार नाही हे सरकारला पाहिजे तर सरकार कधीही करू शकतं. बरोबर. सर, नव्या शैक्षणिक धोरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, त्या संबंधात प्रक्रियाही सुरू आहे. सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. तुम्ही नव्या शैक्षणिक धोरणाबाबत आतापर्यंत वेगवेगळी प्रेझेंटेशन दिली, तुम्ही सखोल अभ्यास या धोरणाचा केलेला आहे. हे नवं शैक्षणिक धोरण सध्याच्या शैक्षणिक धोरणापेक्षा कसं वेगळं आहे आणि रचनात्मक बदल या नव्या शैक्षणिक धोरणातून कशा पद्धतीनं होणार आहे? एक म्हणजे मी अनेक वेळा जिथं मी शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात गेली 3 वर्ष जवळजवळ मी अनेक ठिकाणी वर्षातनं किमान 8-10 शाळातून किंवा त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन, कारण शाळामध्ये जाण्याची व्यवस्था नव्हती लॉकडाऊनमुळं, त्यामुळं ऑनलाईन मग गुगल मीट असेल, फेसबुक असेल, त्याच्या माध्यमातून मला तरी असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरण आणि जुनं शैक्षणिक धोरण आणि त्यानंतर घेतलेले अनेक निर्णय या सर्वांचा अंतर्भाव करून नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. म्हणजे खुद्द शैक्षणिक धोरणात असा उल्लेख आहे की मागील सगळ्या सरकारांनी केलेले प्रयत्न, मागील सगळ्या शैक्षणिक धोरणातून आलेले वेगवेगळे विचार, तेच विचार आणि तेच प्रयत्न आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करतो असं शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख आहे. आता एक बदल आहे, महत्त्वाचा बदल आहे, कारण तो कुठंही कायद्याने किंवा शैक्षणिक धोरणामध्ये नव्हता. तो म्हणजे पूर्व प्राथमिक स्तर, 3 वर्षाचा पूर्व प्राथमिक स्तर हा आता शालेय शिक्षणाचा भाग झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं 8 वर्षापर्यंत शिक्षण हे पाठांतरावर अवलंबून असू नये, तिथं लिहिणं असू नये, फक्त वाचन, खेळणं, गाणी, खेळ, मनोरंजन यासाठी पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग आणि पहिली दुसरीचे 2 वर्ग अशा 5 वर्गाचा हा पायाभूत शिक्षण स्तर केलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते मला वाटतं विद्यार्थ्यांचा जे मेंदूची वाढ आहे, असं म्हटलं जातं की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत बालकाची मेंदूची वाढ ही जवळजवळ 80 ते 90% पर्यंत असते. त्याच्यानंतर ती राहिलेली नंतर वाढते. त्यामुळं या काळात विद्यार्थ्यांना जर तुम्ही परकीय भाषेतून शिकवलं, जर तुम्ही पाठांतरावर भर दिली तर विद्यार्थी आनंदानं ते अध्ययन होणार नाही, ज्ञानप्राप्ती होणार नाही, पाठांतर होईल, विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी प्रश्नाची उत्तरं लिहिल आणि आयुष्यभरासाठी तो विसरतो, जे आपल्या वेगवेगळ्या स्तरावर सध्या असंच होतं, कारण पाठांतरावर भर पद्धत आहे. परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा सगळा उल्लेख आहे आणि तसा हा उल्लेख सर्व शिक्षा अभियानामध्ये आहे, मागील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे मुख्य म्हणजे हे धोरण जे आहे 1964-66ला कोठारी कमिशनचा अहवाल आला. या कोठारी कमिशनच्या अहवालावरच 1968 शैक्षणिक धोरण आलं, 1986चं शैक्षणिक धोरण आलं आणि आता 2020चं जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे ते सुद्धा कोठारी कमिशनच्या अहवालावरच आधारित आहे. आणि त्यानंतर मध्यंतरी सरकारनं अनेक समित्या नियुक्त केल्या होत्या. उदाहरणार्थ प्रोफेसर यशपाल कमिटी रिपोर्ट, आचार्य राममूर्ती कमिटी रिपोर्ट, डॉक्टर चतुर्वेदी कमिटी रिपोर्ट, परत आचार्य राममूर्ती कमिटी रिपोर्ट, असे वेगवेगळे अहवाल किंवा यशपाल कमिटी रिपोर्ट, असे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे समित्या नियुक्त केल्या होत्या शिक्षण क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या काही बदल करण्यासाठी. त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल जो होता तो माझ्याकडं आत्ता इथं लिहिलेला नाही. तो म्हणजे एक सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला, तो म्हणजे शिक्षण हा मूलभूत हक्क व्हावा.
आणि पुढच्या 4-5 वर्षात संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली. संविधान दुरुस्ती करण्यात येऊन शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून त्याचा अंतर्भूत झालं. आणि त्यानंतर पुढं ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा भाग, त्यामुळं प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्कात आलं. परंतु पूर्व प्राथमिक शिक्षण हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांना निर्देश जे देण्यात आले होते त्यामध्ये बदल. पूर्वी प्राथमिक स्तर होता, तो आता पूर्व प्राथमिक स्तर करण्यात आला. नंतरच्या काळात अनेक बदल झाले, टप्प्याटप्प्यानं बदल झाले. आनंदायी शिक्षण, कृतिशील शिक्षण, ओझाविना शिक्षण, हे अनेक बदल शासनाने केलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात हे सगळे बदल विद्यार्थ्यापर्यंत पोचले का हे महत्त्वाचं आहे. विशेषतः गोव्याच्या बाबतीत आम्ही शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण दिलंच नाही. कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, CCE ज्याला म्हटलं जातं, त्या संदर्भात आपण शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं नाही. प्रश्नपत्रिका कशी तयार करावी त्याचं प्रशिक्षण दिलेलं नाही. मूल्यमापन कसं करावं त्याचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलेलं नाही. भाषा शिक्षणाच्या संदर्भात भाषा कौशल्य, मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, कोकणी असेल, या भाषिक कौशल्य विद्यार्थ्यांना कळली पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांना कळण्या अगोदर ती शिक्षकांना कळली पाहिजे. कारण आपल्या राज्यामध्ये आपला प्राथमिक शिक्षक जो आहे, एकेकाळी असं होतं की हे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून शिकलेलेच शिक्षक व्हायचे, त्यामुळे भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. नंतरच्या काळात आपण तृतीय भाषा मराठी विषय घेतलेले शिक्षक त्यांनी D.Ed केलं आणि त्यांना आपण प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त केलं. त्यामुळे त्यांना रसदीर्घ करत नाही, त्यांना अनुस्वाराचा फरक कळत नाही. अनुस्वार म्हणजे चिता आणि चिंता, फक्त अनुस्वाराचा फरक आहे, असे अनेक शब्द आहेत. हा फरक त्यांना कळत नाही आणि यासाठी त्याचा दोष नाही, आपण प्रशिक्षण त्यांना त्याप्रमाणे दिली पाहिजे. आणि ही भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी जर आपण त्यांना प्रशिक्षण दिले असते तर पालकांचा प्राथमिक शिक्षकावर विश्वास वाढला असता, शाळेवरती विश्वास वाढला असता आणि जवळपासच्या शाळेत जाण्याऐवजी त्या शाळेतच त्यांना कदाचित त्यांनी घातलं असतं, प्रवेश दिला असता.